नमस्कार मंडळी. नमस्कार. काय आज नटून थटून कुठे चालल्यात? आज आहे 31 दर महिन्यात येतो. डिसेंबर. अच्छा, स्पेशल डे. वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज. चहा बनवते. आमचे मिस्टर आले कामावरून आताच, त्यांच्यासाठी चहा बनवल्याने मी रेडी झालेली आहे. जायचं आहे बाहेर, बीचवर जायचं आहे. मला आज सनसेट बघायचा आहे. दरवर्षी मी जाते समुद्राच्या किनारी, म्हणजे सूर्यास्त बघायला, वर्षाचा शेवटचा सूर्यास्त बघायला. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो सुद्धा या वर्षाचा आपला शेवटचा ब्लॉग आहे. त्या मस्त रेडी वगैरे झाले. मी पहिले चहा देते आणि आम्ही जाऊ बीचवर. कोणत्या बीचवर चाललोय तुम्हाला पुढे सांगतेच मी. पहिले पटकन चहा बनवते आणि हा सुद्धा चहा. काय बोलशील? माझा शेवटचा चहा. आता तू काय करणार आहेस? नवीन वर्षाचा संकल्प तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिले आज मनसोक्त एकदम चहा पिऊन घेते मी. डुंबून घे. आज चहा पिऊन उद्यापासून मी पूर्ण चहा बंद करणार आहे. गुळाचा सुद्धा नाही, साखरेचा सुद्धा नाही. बघूया माझ्या काय बोलतात त्याला, माझ्याकडून कितपर्यंत होते ते प्रयत्न. वजन वाढलं का काय तुझं? 2 दिवस आई पप्पा दीदी भाऊ खूप खाले थोडस वजन वाढल्यात वाटते. नवीन वर्षापासून थोडस डाएट फॉलो करू आपण. ओके. पुढे सांगण्यास नवीन वर्षाचे काही रिझोल्युशन आहेत, काही संकल्प. तर पहिले चहा घेते. तर आता आम्ही निघालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी. जसं आमचं काय आज 31चा प्लॅन नव्हता काहीच, कारण का हा ऑफिसला गेला होता आणि आज काही स्पेशल असं नाही. का आज आहे उपवास, त्यामुळं काय चिकन मटन तर खाता येणार नाही. त्यामुळे असं प्लॅन काही केलं नाही. पण त्याला मी बोललो काहीतरी एक बाहेरून राऊंड मारून येऊया. का 2-3 दिवस आम्ही घराच्या बाहेर काही गेलोच नाही. भाऊ दीदी वगैरे होते. आणि इकडे अलिबाग साईडला कसं आहे 31ला ना खूप ट्रॅफिक असतं. म्हणजे बहुतेक लोक, म्हणजे मुंबईची वगैरे लोक ना अलिबाग साईडला येतात बीचवर वगैरे. त्यामुळे खूप ट्रॅफिक असते. म्हणून आम्ही लोकलचे लोक जास्त बाहेर पडतच नाही. कार काढली की 1-2 तास तिथेच थांबायला होतं. गेल्या वेळेला पण तसंच झालं होतं. पण मी यावेळेला चेक केलं ट्रॅफिक आहे का, पण यावेळेला नाहीये ट्रॅफिक. कारण की तर सुट्टी नाहीये, मेन म्हणजे मधला वार आलेला आहे, मंगळवार आहे. आणि काय तर आपले रायगड पोलीस लोक आणि होमगार्ड लोक यांनी खूप सारं मॅनेजमेंट केलं, त्याच्यामुळे ट्रॅफिक तेवढे नाहीये. त्यांना खूप आभार, म्हणजे काय थँक्यू त्यांना. आम्ही आता एकदम फ्रीली चाललोय अलिबाग मध्ये. फक्त आम्हाला 500 मीटर जाण्यासाठी आम्हाला 3 तास लागले होते मागच्या वेळेला. यावेळेस खूप सारं मॅनेजमेंट केले पोलिसांनी. छान आहे. पण चाललोय आता. मला वाटलेलं की ट्रॅफिक भेटते की नाही, पण नाहीये. सगळं रोड एकदम एम्प्टी आहेत. मस्त चाललोय आरामात सनसेट बघायला. तर मजा वाटते, ट्रॅफिक नाही. तर नेहमी अलिबाग साईडला नेहमी गर्दीच असते 31ला. आता मेन म्हणजे बीचवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते गर्दी आहे की नाही. का सगळे बीच अलिबागचे फुल असतात. म्हणून आम्ही आज ठरवलंय की आक्षी बीचला जाऊया. हा आक्षी बीच जो आहे तो मुरुड साईडला तिकडेच लागतो ना, रेवदंड्या त्या साईडला लागतो. का अलिबाग मध्ये खूप सारे बीच आहेत. मेन बीच आहे, परत आपला हा कोणता रे, किहिम बीच आहे. आणि तो नाव पण नाही म्हणजे आता लक्षात राहते, मांडवा बीच आहे. आणि हा रे आपण नेहमी कॉलेजला जाताना जायचं तो मेन बीच, वरसोली बीच. हा, तो नावच विसरले मी. खूप सारे बीच आहेत. पण आम्ही आज यावेळेला ठरवलं की आक्षी बीचला जाऊया. का तो बीच थोडा कमी गजबजलेला आहे आणि थोडा आतमध्ये आहे, त्यामुळे जास्त लोक तिथे जात नाहीत. पण आता मे बी सगळ्यांना माहित असेलच. पण आम्ही तिकडे जाण्याचा आता ठरवलंय प्लॅन. तर चाललोय, मस्त आरामात चाललोय. बरं वाटते. फोटो वगैरे काढायचे आहेत. तर वर्ष संपलं बोलता है ना. येस. पटकन आता बाकीच्या गप्पा आपण बीचवर गेल्यानंतर मारू. आता आम्ही पोचू थोड्या वेळामध्ये. आणि आता आपण आलेलो आहोत. नारळांची झाडं दिसायला लागलेली आहेत. समुद्र किनारा जवळच आहे आणि सूर्य पण वरती आहे. अजून सूर्यास्त व्हायला टाइम आहे अजून. तर चला बघूया गर्दी किती आहे समुद्रावर. मुलं खेळतात क्रिकेट. आणि तर पार्किंगला गाडी लावूया आणि आपण जाऊया बीचवर. गाड्या आहेत बऱ्यापैकी, तरी इथेच लावावी लागेल पार्किंगला गाडी. अच्छा, हे असा रस्ता गेला तिकडून. खूप दिवसांनी आलो यावाल्या बीचला. आपण पोचलेलो आहोत. समुद्र मस्त आतमध्ये आहे, म्हणजे चालायला
आहे आपल्याला जागा. त्या भरती असती तर आपल्याला आतमध्ये नसतं जाता आलं. तर किनाऱ्यावर आपण बसू शकतो आणि सूर्य असं परफेक्ट वरती आहे रस्त्याच्या. खूप दिवसांनी आलं आणि गर्दी एवढी नाही आहे आज. मला वाटलं खूप जास्त गर्दी असेल पण नाही आहे. हॅलो हाय, चला तर आपण आता फिरूया. आता चालतोय मस्त. मला बरं वाटते आज. बीच पण रिकामा आहे. 31 आहे पण सगळं एमटी आहे. जास्त गर्दी नाही आहे. बरं वाटते. फोटो काढता येईल निवांत. हां, सूर्य आहे वरती. आणि आज मस्त लाल कलरचा असा स्वेटर घातल्यानंतर रात्री थोडी थंडी वाजते ना आणि कशी समुद्राची हवा थंड असते म्हणून मी स्वेटरच घालून आले. पण एवढा काय गरमा नाही होत आहे. नॉर्मल आहे, पातळवाला स्वेटर आहे. तर चालतोय. पोचू ऑलमोस्ट. आणि ह्या बीचवर 1-2च शॉप आहेत, जास्त शॉप नाही आहेत. हे जरा आतमध्ये आहे पण तुम्हाला दाखवते. या बीचवरून मेन बीच पण दिसतो, नागावचा बीच पण दिसतो. असे सगळे बीच आहेत ना ते कनेक्ट आहेत एकमेकांना. किनारे लागलेले आहेत आणि त्या किनाऱ्यावरून त्याला वेगवेगळी नावं पडलेली आहेत. तर दाखवते तुम्हाला. तो जो दिसतोय ना तिकडे तो मेन बीच आहे आणि किल्ला आपला कुलाबा किल्ला मेन बीच तो आहे. तर हे सगळी अशी किनारपट्टी आहे. हा अक्षी बीच आहे. आणि जर पुढे इकडे गेलात ना तर नागाव आहे, काशीद आहे. असं पुढे असतं किनारे गेलेले आहेत. काशीद लांब आहे. हां, रेवदंडा वगैरे लागेल. तर हा पुढचा बीच जो आहे ना तो नागाव आहे. आणि नागावच्या पुढे गेला तर रेवदंडा आणि मग काशीद पुढे आहे, एकदम तिकडे आहे तो. तर आता आम्ही आलो आहे अक्षीला आणि गर्दी नाही आहेत. सगळी मुंबईची वगैरे लोक आलेली आहेत. क्रिकेट खेळतात, कोण फोटोज काढतोय. इकडे क्रिकेट खेळतात मुलं. आणि आम्ही मस्त सनसेट एन्जॉय करतो. आणि मस्त सूर्य आहे समोर. थोड्या वेळात जाईलच. थोड्या वेळ फिरतो. तर संकू, तुझं काय मग आता नवीन वर्षात येत्या रिझोल्युशन वगैरे? या वर्षाचं माझं असं रिझोल्युशन आहे किंवा संकल्प आहे की मला माझ्या हेल्थवर लक्ष द्यायचं आहे. का 2024 मध्ये मी खूप वेळा म्हणजे खूप जास्त आजारी पडले, हॉस्पिटलला जावं लागलं. म्हणून या वेळेला मी ठरवलं की माझ्या आरोग्याची काळजी घेईन, चांगलं डाएट खाईन, व्यायाम करीन, योगा करीन. आणि मैदा, साखर वगैरे या सगळ्या गोष्टी मला बंद करायच्या आहेत. म्हणजे मी बंदच करणार आहे. मला बघायची आहे माझ्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, या गोष्टी मी कितपर्यंत बंद करू शकते. ओके. आणि तुझं काय आहे सांग मला. माझं काय आता थोडंसं बघायला लागेल, थोडं टाइम मॅनेज करावं लागेल. वेळ कमी मिळतो मला स्वतःसाठी. ते मेन आहे तुझं. तुला टाइम मॅनेजमेंट करून तुझ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कारण का तुझा 9 to 5 जॉबवाला आहेस तू. म्हणजे 9 to 5 नाही बोलता येणार, शिफ्ट वाईज आहे. त्यामुळे शिफ्ट वाईज तुला रोटेशन होत राहतं, वेळ काढावा लागेल. आमच्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष आरोग्याचे, भरभराटीचे आणि काय म्हणतात त्याला, आनंदाचे जाओ येऊ तुमच्याकडे आणि आमच्याकडे पण. अशा खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हसत राहा, खेळत राहा, बागडत राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा. तर तुम्ही कोण कोण पाहताय हे आम्हाला नक्की कळेल. आणि आता 2025 मध्ये खूप सारे ब्लॉग असे एक्साइटिंग येणार आहेत. या वर्षामध्ये खूप सारं ॲडव्हेंचर आहे, नवीन वर्ष आहे. तर आमच्या लाईफमध्ये पण खूप सारे नवीन नवीन चॅप्टर ओपन होणार आहेत. तर आमची ही पुढे जर्नी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आमच्या प्रत्येक ब्लॉगला नक्की बघा. अजून काय बोलणार मी. छान वाटते मला. सनसेट झालेला आहे, सूर्यास्त. 2024चा हा आमचा शेवटचा ब्लॉग आहे. मस्त वाटतं. आता नवीन वर्षात नवीन ब्लॉग येणार. उद्यापासून नवीन ब्लॉग म्हणजे नवीन सुरुवात. आणि मंडळी आता आलो आम्ही घरी. जेवलो वगैरे, घरीच जेवण केलं कारण की आज आहे उपवास. बाहेर कुठे गेलो नाही का बाहेर बऱ्यापैकी आहे गर्दी. सगळे हॉटेल्स वगैरे एकदम फुल आहेत म्हणून विचार केला घरी आलो, मस्त निवांत जेवलो. आज वरण भातच केलं होतं कारण की आहे उपवास. तर असा गेला आमचा वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त गेला.
दोघांनी एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला, गप्पा केल्या, धमाल केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढलेत. फोटो आणि व्हिडिओ काढले की मला ज्या मजा वाटतात नवऱ्यासोबत. नवरा येत नाही कधी करायला, पण आम्ही चल आपल्या आठवणी तर आपल्या सोबत राहतात त्या दिवसाच्या. तर तो रेडी होतो नेहमी, असं काय नाही, त्याला मी बोलले की तो रेडी होतो. तर मस्त फोटोज वगैरे काढले. तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये किंवा आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टवर मी ते फोटोज नक्की टाकेन, जाऊन नक्की बघा. तर तुमचा वर्षाचा शेवटचा दिवस कसा तुम्ही स्पेंड केलात, आपल्या माणसांसोबत किंवा बाहेर गेला होतात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या वर्षी म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय अँड हॅपी न्यू इयर.